मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील 2 नंबरचा धडा बोलणारी नदी या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। लीलाला कसली हौस होती? उत्तर, लीलाला खोड्या काढण्याची हौस होती। लीलाला काय खायचे होते? उत्तर, लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता। नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? उत्तर, नदी ताई, आई व माई यांच्यापेक्षा मोठी होती। आईने पेढ्याचा डब्बा कोठे ठेवला होता? उत्तर, आईने पेढ्यांचा डब्बा शिंकाळ्यावर ठेवला होता। पेढा घेऊन लीला कोठे गेली? उत्तर, पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा। मुलांनो, या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला तुमच्या मनाने लिहायची आहेत। तुम्हाला काय खावेसे वाटते? उत्तर, मला गुलाबजाम खावासा वाटतो। मुलांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहिलं तरीही चालेल। जो पदार्थ तुम्हाला आवडतो, खावासा वाटतो, तो तुम्ही इथे लिहायचा आहे। घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? उत्तर, घरातील मोठी माणसे बाहेरचे पदार्थ, अति थंड पदार्थ तसेच तेलकट पदार्थ खाऊ नये असे सांगतात। तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? उत्तर, मला कंटाळा आल्यावर मी बाहेर खेळायला जाते। प्रश्न तिसरा, 2 अक्षरी शब्द गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळा घळा यांसारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा।
उत्तर 2 अक्षरी शब्द पळा, माळा, मळा, फळा. 3 अक्षरी शब्द कंटाळा, आवळा, सावळा, कावळा. 4 अक्षरी शब्द खुळखुळा, घळा, घळा. प्रश्न 4, कोण कुणाला म्हणाले? नको बुडवू शाळा. उत्तर असे ताई, आई आणि माई लीलाला म्हणाले. आ, काय खाऊ आणलास? उत्तर असे लीला भोला मामाला म्हणाली. ई, तू बदामी पेढे नदीत टाकलेस? उत्तर असे आई नीलाला म्हणाली. ई, काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? उत्तर असे माई लीलाला म्हणाली. प्रश्न 5, खालील शब्दांचे अनेकवचन करा. अ, डब्बा, डब्याचं अनेकवचन आहे डब्बा. आ, बैल, बैल. ई, नदी, नद्या. ई, डोळा, डोळे. उ, दिवस, दिवस. उ, पेढा, पेढे. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. तर असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.